राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला। जयंत पाटील यांच्यावरील पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करत हा मोर्चा काढला गेलाय। सांगलीच्या कर्मवीर चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह राज्यातील आमदार, खासदार आणि महाविकास आघाडीचे नेते या मोर्चात सहभागी झालेले आहेत। वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पडळकरांवर कारवाई करा अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून जोर धरतीये। सांगलीची मोर्चाची थेट दृश्य आपण बघताय, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। मवियाचे अनेक नेते, आमदार, खासदार या मोर्चात सहभागी झालेले आहेत। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांविषयी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचा निषेध म्हणून, पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। गोपीचंद पडळकर यांच्या त्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते। सांगलीत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता यायला सुरुवात झालेली आहे। काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? कारण आज सांगलीमध्ये एल्गार आहे तो राष्ट्रवादीचा दिसून येतोय। मराठी साहित्यामध्ये आई या एका शब्दावरती लाखोनी पानं लिहिली गेली, लाखोनी कविता लिहिल्या गेल्या। महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये कोणाच्या आईचा उद्धार करणं हे कधीच झालं नव्हतं। इतक्या खालच्या पातळीला जर राजकारण जाणार असेल तर त्याच्या विरुद्ध बोलायलाही हवं, महाराष्ट्राला जागही करायला हवं की राजकीय संस्कृती कशी कुठे चालली आहे आणि ही व्यवस्थित एक प्लॅन म्हणून केली जाते। शरद पवारांच्या आजारावर बोलणं, शरद पवारांच्या घरात माणसं घुसवायची, मारायला, हे असंच ठरत नाही सगळं। ज्या पद्धतीने गेले काही वर्ष जयंत पाटलांवरती वैयक्तिक आरोप केले जातात, जयंत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात अति मृदू स्वभावाचे, कधी खालच्या पातळीवर जाऊन कमरेखाली कुणावर वार न करणारे, शांत सुस्वभावी आणि अत्यंत प्रगल्भ म्हणून ओळखले जातात। अशा माणसावरती इतक्या खालच्या स्तरावरती, म्हणजे त्यांच्या वडिलांनाही अरे तुरेची भाषा वापरणं, मातृत्वाबद्दल आणि पितृत्वाबद्दल शंका घेणं, हे इतकं घाणेरडं आणि नीच काम एखादा राजकारणातला माणूस करू शकतो याच्यावर माझा विश्वासच बसू शकत नाही। खरं तर ही संस्कृती कुणाची, गोपीचंद पडळकरांची म्हणायची किंवा आणखीन कोणाची म्हणायची? असं की ही संस्कृती जोपासली जाते, असं आमची हिंमत आहे का कोणाबद्दल अशी बोलायची? आम्हाला 5व्या मिनिटाला शरद पवार पक्षाच्या बाहेर फेकून देतील, भीतीच राहिलेली नाही, भीतीच राहिलेली नाही। आपण काही बोला चालतंय, महाराष्ट्र चालून नाही घेणार। आणि हे जाणीवपूर्वक होते सगळं? होय, जाणीवपूर्वक केलं जातं। कुणाकडून केलं जातं? हे भाजपकडनं केलं जातं। हेतू म्हणजे काय? लोकांना असं हैराण परेशान करून ठेवायचं। आम्ही तिन्ही जगाचा आई विना भिकारी म्हणतोय, आपण आईला दैवत मानतोय आणि त्यामध्ये असं जर वक्तव्य होत असेल तर नेतृत्वाचा कुठंतरी नेत्यांच्यावरती वचक नाही, अशा पद्धतीचा सवाल सुद्धा त्यांनी या निमित्तानं उपस्थित केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, सांगली। 5वी बहुमताच्या जोरावरती महाराष्ट्रावरती 5वी बलात्कार करणं चालू आहे। बलात्कार, एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, वेन यू कांट एस्केप अ रेप एन्जॉय इट। तसं आता होणारे बलात्कार आपण सहन करायचे, करतायत, शाब्दिक करतायत, आर्थिक करतायत, सामाजिक करतायत। हिंदू मराठा ओबीसी भांडणं लावतायत, पेटतंय, आपण शांतपणाने बसायचं। एक सुसंस्कृतपणा होता, एकमेकाच्या विरोधात कोणी व्यक्तिगत स्वरूपाच्या टीका टिप्पणी करत नव्हतं, व्यक्तिगत जीवनामध्ये कोणी कधी कोणाचे हस्तक्षेप करत नव्हतं। पण हल्ली पाहिलं असन तुम्ही, एक सुसंस्कृतपणा कुठंतरी जाऊन व्यक्तिगत खालच्या लेवलवर टीका टिप्पणी केली जाते। तर ही गोष्ट राज्यासाठी एक अतिशय चुकीची एक गोष्ट आहे। त्या गोष्टीचा आम्ही सर्वजण निषेध करत आहोत। सगळ्यात वैयक्तिक टीका टिप्पणी करणं हे नव्यानेच आता राजकारणामध्ये येतंय आणि ते रुजलं तर ते फार वाईट ठरेल, त्यामुळे त्याला वेळीच पायबंद घातला पाहिजे अशा भावना मविया नेते व्यक्त करतायत। गोपीचंद पडळकरांसारख्या व्यक्तीनं राजकारणामध्ये अशा प्रकारचं, म्हणजे राजकीय टीका टिप्पणी करत असताना अशा प्रकारचं हीन दर्जाचं वक्तव्य करणं, आई वडिलांवरून भाष्य करणं, इतक्या खालच्या पातळीवर जाणं हे काही योग्य नाही अशी भावना मवियाचे नेते व्यक्त करतात।
गोपीचंद पडळकर यांना प्रयत्न करतो आहोत आम्ही त्यांच्याशी प्रतिक्रिया घेण्याचा। आज त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून सांगलीत एवढा भव्य मोर्चा मवियाने काढलेला आहे। तर आपल्याबरोबर आहेत आता सदाभाऊ खोत, त्यांच्याशी बोलूया। सदाभाऊ, गोपीचंद पडळकरांनी जे वक्तव्य केलं जयंत पाटलांविषयी, त्याच्याविषयी तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? नाही, एक आहे की सगळ्यांनीच थोर मोठ्यांचा आदर आणि सन्मान ठेवला पाहिजे, या मताचा मी निश्चित आहे। परंतु आजपर्यंत जर इतिहास बघितला तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये काय वक्तव्य केली, नामदार चंद्रकांत दादा पाटलांच्या बाबतीमध्ये काय वक्तव्य केली, हे जर इतिहास पाहिला तर याची सुरुवात कुणी केली? अगदी माझे सहकारी राजू शेट्टी यांच्या संदर्भामध्ये ऊस आंदोलनाच्या काळामध्ये पवार साहेबांनी काय वक्तव्य केलेली होती? नाशिकमध्ये मोदी साहेबांना पगडी आदरणीय उदयन महाराज यांनी घातली, उदयनराजे महाराज यांनी त्यावेळी पेशव्यांना राजे पगड्या कधीपासून घालायला लागला? मला वाटतं की संस्कृती जपण्याचं काम आणि मोडण्याचं काम हे नेमकं कुणी केलं याही इतिहासामध्ये जावं लागेल। आणि नाही, पण म्हणजे गोपीचंद पडळकरांनी चुकीचे शब्द वापरले असं तुम्हाला वाटतं का? आणि या वक्तव्यानंतर जेव्हा महाराष्ट्रभरात त्याची चर्चा होते त्याच्यानंतर तुमचं आणि पडळकरांचं काही बोलणं झालंय का? नाही, मी काय म्हटलं, त्यांचं आणि माझं बोलणं झालं। या राज्यातले ज्येष्ठ सन्माननीय सगळेच नेते, म्हणजे मी आदरणीय राजाराम बापू असतील, मी बापूंच्या बरोबर काम केलेला कार्यकर्ता आहे, वसंतदादा पाटील असतील काय, परंतु एखादा व्यक्ती आमदार झाल्यानंतर यापर्यंत तरी का पोहोचतो याच्यात तर खोलात कोणतर आपण जाणार आहे का नाही जाणार? ते वक्तव्य त्याने करायला नाही पाहिजे होतं, त्याचं मी समर्थन कदापिही करणार नाही। परंतु जी मंडळी ज्या पद्धतीनं बोलत आली त्याला कुठेतरी लगाम घातला गेला पाहिजे का नाही? म्हणजे देवाभावावरच्यावर बोलताना त्यावेळी मात्र कुणाला खेद वाटला नाही, चंद्रकांत दादांच्यावरती बोलत असताना खेद वाटला नाही, मोदी साहेबांच्यावर बोलत असताना कुणाला खेद वाटला नाही, ऊस आंदोलनामध्ये राष्ट्रवादीच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला त्याचा कुणाला खेद वाटला नाही। म्हणजे बहुजन समाजातला, रयतेतला, गावगाड्यातला लेकरं बाळ ही प्रस्थापितांच्या ताटाखायची मांजर म्हणूनच जगलं पाहिजे का? नक्की, म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य एक आमदार करतो ते का करतो याच्या मागची कारणं सुद्धा जाणली पाहिजेत असं तुमचं म्हणणं आहे, पण तुम्ही त्या वक्तव्याचं समर्थन करत नाही। धन्यवाद सदाभाऊ, तुम्ही सविस्तरपणे न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल।